मैत्रिणींनो, आज काय स्वयंपाक करायचा म्हणून भाज्या काढण्यासाठी फ्रीज उघडला तर फ्रीजमधून छोटासा भोपळा माझ्याकडे डोकावून पाहत होता आणि माझं काय करणार ग तू म्हणून मला विचारू लागला. तेव्हा आजीच्या हाताचे खुसखुशीत टम्म फुगलेले घारगे डोळ्यासमोर फिरू लागले. मग काय, पटकन पटकन भोपळा फ्रीजमधून बाहेर काढला, भोपळ्याची साल काढून टाकले आणि त्याच्या छोट्या छोट्या छान फोडी केल्या. या फोडी गॅसवर कुकर ठेवला आणि या फोडी त्या कुकरमध्ये टाकल्या. 1 वाटी भोपळ्याला अर्धी वाटी गूळ टाकला आणि छान कालवून घेऊन कुकरचे झाकण बंद केले आणि मस्त 4 शिट्ट्या करून घेतल्या. 4 शिट्ट्यांमध्ये भोपळा छान शिजून गेला होता. कुकर गार केला आणि भोपळा पुरणाच्या चाळणीत टाकला आणि त्याचा छान चाळून गर काढून घेतला. बघितला का किती छान गर निघाला. आता या गरामध्ये 2 चमचे रवा टाकून घेतला. त्यानंतर मावेल एवढं त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे. आणि हो, गूळ आहे ना, त्याच्यामुळे वेलची पूड आणि जायफळ तर टाकावीच लागेल. मग तीही टाकून घेतले. त्याचा छान आता गोळा बनवून घेतला. गोळा घट्टच भिजवायचा. मस्त त्यात थोडं तेल टाकायचं आणि छान गोळा तयार करून घ्यायचा. पिठाच्या छान छोट्या छोट्या लाट्या करून घ्यायच्या आणि छान छोट्या छोट्या पुऱ्या करून घ्यायच्या. नंतर याच्या छान छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या. या पुऱ्या तेलामध्ये टाकायच्या आणि मंद आचेवर छान त्याला खरपूस तळून घ्यायचं. वा वा वा, किती छान घमघमाट सुटला आहे घारग्यांचा घरामध्ये. बघूनच आत्ताच खाऊन घ्यावा असं वाटू राहिलं. सर्व घारगे मंद आचेवर छान तळून घ्यायचे आहेत. तुम्हीही नक्की करून बघा या पद्धतीने घारगे. खूपच सोपी पद्धत सांगितली आहे.